नमस्कार, मी आर.जे. वैष्णवी. माय FM प्रस्तुत करत आहेत एक टॉक शो चेंज मेकर्स. कोई भी स्पेस खरीदने से पहले उसका लोकेशन और ब्रांड कौन सा है इसके बारे में सोचना बड़ा इंपॉर्टेंट होता है. माय FM से मैं हूँ आर.जे. वैष्णवी और आज बालाजी बिल्डकॉन के कैलाश भुतड़ा सर हमारे साथ हैं. सर कैसे हो? बस मस्त. नमस्ते. नमस्ते सर. तो सर मुझे बालाजी बिल्डकॉन के बारे में जानना है और आपकी शुरुआत कैसे हुई ये जानना है. बालाजी बिल्डकॉन बेसिकली 2004 से चल रही. एक्चुअल ये पप्पा का बिजनेस था 1977 से. हाँ. तो उस टाइम से पप्पा देख रहे थे पूरा गवर्नमेंट कंस्ट्रक्शन बिल्डिंग एंड ब्रिजेस. 2002 से फिर हम तीनों भाई ज्वाइन हुए इस फील्ड में. फिर 2023 तक ऑलमोस्ट गवर्नमेंट कंस्ट्रक्शन ही किया. हाँ. बिल्डिंग, ब्रिजेस, एनसी, पीडब्ल्यूडी, रेलवेज. वाओ. फिर 2023 में एक अपॉर्चुनिटी मिला नया एक रियल एस्टेट में एंट्री करने के लिए. तो लोकेशन भी अच्छा था, गडकरी चौक पे एक अच्छा प्लॉट मिला रोड फ्रंट. फिर वहाँ से अभी स्विच ऑन किया है. हाँ. दोनों भी चल रहा है. आई एम वेरी ग्लैड कि आपने लोकेशन की बात की. बट ये जो हमारा नया प्रोजेक्ट है इसके बारे में मैं जानना चाहती हूँ सर. अभी ये जो नया प्रोजेक्ट है ये बेसिकली 24 मीटर रोड फ्रंट है. हाँ, हाँ. इसके लिए 2 रोड है, एक फ्रंट 24 मीटर है और रियर साइड में 9 मीटर है. तो ये ऑलमोस्ट एक 1500 स्क्वायर मीटर लैंड के ऊपर एक कमर्शियल प्रोजेक्ट बन रहा है. ओके. दिस विल बी अ लैंडमार्क इन नासिक. लोकेशन तो आपने बताया कि बहुत ही बढ़िया है और रियल एस्टेट में कमर्शियली बात करते तो लोकेशन बड़ा मायने रखता है सर. बट मैं ये भी जानना चाहती हूँ कि हमारे इस कमर्शियल प्रोजेक्ट में कौन आके उनका बिजनेस स्टार्ट कर सकते हैं. बेसिकली डिस्ट्रिक्ट कोर्ट पास में है. हाँ, हाँ. तो एडवोकेट्स कर सकते हैं. right. LIC बाजू में है तो LIC इंश्योरेंस एजेंट्स है. LIC के बहुत से जो वेंडर्स है वो कर सकते हैं. इनकम टैक्स ऑफिस भी बगल में ही है तो टैक्स कंसल्टेंट्स आ सकते हैं. बस स्टैंड पास में है तो फार्मासिस्ट है. फिर अपना PWD ऑफिस हार्डली एक 400 to 500 मीटर है तो कॉन्ट्रैक्टर्स के लिए अच्छा है. क्लिनिक बोले तो फिर डेंटिस्ट है. ये लोगों के लिए प्रेफरेबली बहुत ही अच्छा है. सो सूटेबल फॉर अ लॉट ऑफ बिजनेस. कम्युनिकेशन जो है आपको आना जाना है विदाउट ट्रैफिक के लिए तो बहुत जगह अच्छी है. दैट इज़ एब्सोल्युटली ग्रेट. और ये लोकेशन सुनने के बाद तो पता ही चल जाता है. एक ये सवाल पूछना चाहती हूँ सर कि मेरे जनरेशन के जो लोग हैं वो उनका खुद का नया बिजनेस शुरू कर रहे हैं. कई सारे लोग हैं जो रियल एस्टेट में एंटर करना चाहते हैं. आप इतने सालों से इसमें काम कर रहे हो कि आपने कहा गवर्नमेंट सेक्टर्स में कई सारा आपने काम किया है और अभी आप आए हो रियल एस्टेट में वापस. तो एक क्या मैसेज देना चाहोगे लोगों को जो रियल एस्टेट में एंटर करना चाहते हैं. रियल एस्टेट एक बहुत बड़ा समुंदर जैसा है. आप जितना उसमें मेहनत करोगे तो उतना आपको उसका आउटपुट मिलेगा. लेकिन बेस्ट क्या है, आपको मेहनत करना जरूरी है. लोकेशन सही देखो. लोकेशन के बाद में आजू बाजू का पूरा थोड़ा सा स्टडी करने के बाद आपको क्या वहाँ पे बनाना है, पब्लिक का डिमांड कैसा है, ये सब आपने सोचा है तो फिर आपको वो लोकेशन पे पूरा का पूरा ये दे सकते हैं. करेक्ट. तो नए जनरेशन के लिए कि आप एक तो पूरा स्टडी करो. कोई भी चीज़ जल्दबाजी में मत करो जी. आप जल्दबाजी में करेंगे तो इन्वेस्टमेंट ह्यूज है. फिर आप एक बार अटक गए तो फिर आगे वो स्टार्ट में ही अटक गए तो फिर आगे अटक सकते हैं. दैट इज एब्सोल्युटली इम्पोर्टेंट. इसलिए तो आज जो देख रहे हैं आप गवर्नमेंट में हो या प्राइवेट में हो, आप थोड़ा स्टडी तो करना बहुत जरूरी है. लोकेशन के लिए तो बहुत ज़रूरी है. तो सर हमारा जो ये कमर्शियल प्रोजेक्ट है इसका इतना बढ़िया लोकेशन है. एक बार हमारे व्यूअर्स को लोकेशन एग्जैक्टली क्या है ये बता दीजिए. ये लोकेशन गडकरी चौक टाटा मोटर्स के एग्जैक्ट सामने है. यहाँ पर भी बेसिकली नीचे 4 शोरूम्स है जो बड़े साइज के जिसमें अटैच बाथरूम्स पे ऊपर ऑफिसेज भी प्रीमियम स्पेस है. वो पॉकेट साइज अपन ने भरा रखा है कि कोई अच्छा जिसको ऑफिस बनाना है तो वो भी आ सकता है. फिर लाइट वेंटिलेशन दोनों साइड फ्रंट बैक है. ईस्ट वेस्ट लाइट वेंटिलेशन दिया है ताकि फुल टाइम विदाउट सेविंग एनर्जी आप ये कर सकते हैं. प्लस अपना पैसेजेस वाइड है. अपन ने अपने प्रोजेक्ट में सिग्नल की वजह से बहुत जनों ने मुझे सवाल पूछा था कि आपके लिए पार्किंग का क्या इशू है. तो हमने फिर उसके लिए जो बैक साइड का प्लॉट है उसको एक 9 मीटर रोड का अप्रोच है. ओके. तो उसमें हमने पजल टावर पार्किंग किया है. अच्छा. और 48 कार्स का सिंगल पजल टावर पार्किंग है. वो भी 7 लेवल हाइट का. ये नासिक में फर्स्ट रहेगा.
वाओ। उसके ऊपर फिर अपना रेगुलर 4 फ्लोर्स ऑफिसेज है। तो ये जो टावर पार्किंग जो भी मुंबई में भी जस्ट लॉन्च हुआ है, तो नासिक में भी इसकी बहुत ज़रूरत है। देखिए जब तक पार्किंग नहीं है तो फिर बिल्डिंग बना के फ़ायदा नहीं, आने जाने वालों को गाड़ी लगाने को तकलीफ होगी। इसलिए फिर अपन ने वो एक नया इन्वेंशन डाला है कि भाई ये नासिक में फर्स्ट इंडस्ट्री है। दैट इज़ ग्रेट। कमर्शियल स्पेस खरीदने के टाइम लोग 2 चीज़ों के बारे में सोचते हैं, लोकेशन कितना कन्वीनियंट है और वहाँ पे पार्किंग है या नहीं। तो बालाजी बिल्डकॉन ये दोनों जो रिक्वायरमेंट्स है वो कंप्लीट कर रही है। तो ऑल द बेस्ट सर इस प्रोजेक्ट के लिए, और थैंक यू सो मच आपने आपका वक्त दिया इसलिए। यस, थँक यू व्हेरी मच। यस, सस्टेनेबल लाईफस्टाईलकडे प्रत्येक व्यक्ती वळते आहे, पण त्याआधी रिसर्च करणं खूप महत्त्वाचं आहे। माझा रिसर्च असा आहे की एका रिसर्च अनुसार असं कळालं आहे, मागच्या एप्रिलपासून या वर्षाच्या एप्रिलपर्यंत 91,000+ EVs विकल्या गेलेल्या आहेत, पण त्यांच्याबद्दलची एक्झॅक्ट माहिती आपल्याकडे आहे का? हाय, माय एफएमची मी आहे RJ वैष्णवी। चेंज मेकर्समध्ये राजलक्ष्मी मोटर्सचेच ऋषिकेश थोरात आणि वृचाली थोरात आज आपल्यासोबत आहेत आणि ते आपल्याला EVsबद्दल काही स्पेसिफिक गोष्टी सांगणार आहेत। सो वेलकम टू द शो। आणि सगळ्यात पहिल्यांदा मला विचारायचं आहे की राजलक्ष्मी मोटर्सची सुरुवात कशी झाली अँड अ लिटल बिट ऑफ अ हिस्ट्री। राजलक्ष्मी मोटर्स मॅडम पहिले स्टार्ट तसं पाहायला गेलं तर 1 वर्ष झालं राजलक्ष्मी मोटर्स नावाने आलं आहे। ओके। पण त्या अगोदर आम्ही EV बिझनेसमध्ये लास्ट 6 इयर्सपासून आम्ही ऑलरेडी वर्किंगमध्ये। ग्रेट। बिफोर दॅट आम्ही पहिल्यापासून एक बॅटरी बिझनेस पण आमचा आहे की जो 2015 पासून आम्ही त्या बिझनेसमध्ये आहे। आणि EVचा बेसिकली बेसच मेन म्हणजे बॅटरी आहे। बरोबर। सो तुम्हाला बॅटरीशी कनेक्टेड जो आहे की तुम्हाला नॉलेज असणं इम्पॉर्टंट आहे। EVमध्ये तुम्ही एंटर करताना तुम्ही प्रायोरिटी बॅटरीला जास्त फोकस केलं पाहिजे की बॅटरी लाईफ, बॅटरी चार्जिंग टाईम आणि बॅटरी संदर्भात तुम्ही बघू शकतात याच्यामध्ये EV फायनल करताना। राईट। पण मग जेव्हा आपण राजलक्ष्मी मोटर्सबद्दल बोलतो आहोत की तुम्ही म्हटलात वर्षभरापासून आपण कार्यरत आहोत, आपल्याकडे सध्या कुठल्या EVsची रेंज आहे? राजलक्ष्मी मोटर्स 1 वर्षापूर्वी क्वांटम इलेक्ट्रिक व्हेकल्स म्हणून हैदराबाद बेस्ड कंपनी आहे। ओके। इंडियातली एकमेव कंपनी आहे की जी बॅटरी मॅन्युफॅक्चरर सुद्धा आहे। म्हणजे त्यांच्या व्हेकलमध्ये ज्याही बॅटरीज लागत आहेत, इंडियाची एकमेव कंपनी आहे की जिचे आज बॅटरीज ज्या आहेत त्या स्वतः त्यांनी डिझाईन केल्या आणि स्वतः मॅन्युफॅक्चर पण ते करत आहेत। सो याच्यामागे जेव्हा राजलक्ष्मी मोटर्सने क्वांटम इलेक्ट्रिक व्हेकल्स लॉन्च केली त्यावेळेस त्यांच्या सेगमेंट त्यांनी पूर्ण सेगमेंट त्यांनी लॉन्च केली आहे। त्याच्याबरोबर 4 मॉडेल्स त्यांचे अवेलेबल आहेत मार्केटमध्ये। एक प्लाझ्मा म्हणून त्यांचं एक स्पोर्टी लुकमध्ये हाय क्वालिटीमध्ये एक मॉडेल आहे की जे 2 सेगमेंटमध्ये येतं, प्लाझ्मा X आणि प्लाझ्मा XR म्हणून। राईट। आज मार्केट ट्रेंडप्रमाणे प्राईस सेटअप करण्याच्या दृष्टीने म्हटलं किंवा लोकांना इकॉनॉमिकली देण्याचं चांगले बेनिफिट्स देण्याच्या दृष्टीने हे मॉडेल लॉन्च केलं आहे। अदर इलेक्ट्रिक व्हेकल्स जशा आज रन होत आहेत की ज्याच्यामध्ये जे प्रॉब्लेम्स येत आहेत ते प्रॉब्लेम्स ह्या गाडीमध्ये बिलकुल निग्लिजिबल आहे। म्हणजे जसं की इलेक्ट्रिक व्हेकल म्हणजे लोकांना एक एक्सपिरियन्स येतो की फर्स्ट टाईम ती एक जर्क देते, तर तसा जर्क तुम्हाला प्लाझ्मा X किंवा प्लाझ्मा XR मध्ये कधीच बघायला भेटणार नाही। आणि हा एक खूप USP आणि प्लस पॉईंट आहे। बरोबर। आणि या कंपनीने जेव्हा लॉन्च केलं तेव्हा त्यांनी हा जो सगळा ड्रॉबॅक आहे हा स्टडी करून R&D करून हे प्रोडक्ट लॉन्च केलेलं आहे, प्लाझ्मा X आणि प्लाझ्मा XR। त्यानंतर दुसरं प्रॉडक्ट आहे बिझनेस म्हणून। बिझनेस एक मॉडेल असं आहे की जे तुम्ही कमर्शियल सेगमेंटमध्ये वापरू शकता। म्हणजे तुमचे छोटे बिझनेस असतील किंवा मोठे बिझनेस जरी असतील, तुम्ही ते मॉडेल एक खूप चांगल्या रेंजमध्ये म्हणजे 200-250 किलो 300 किलोपर्यंत तुम्ही वेट कॅरी ती करू शकते वेगळी। बरोबर। याच्यामध्ये पण त्यांनी तशा 3 सेगमेंट ठेवल्यात। एक 90 to 100 किलोमीटर्सपर्यंत रेंज देते, एक 130 to 135 किलोमीटर्सपर्यंत रेंज देते आणि एक जी आहे ती फास्ट चार्जिंग देते। म्हणजे प्लाझ्मा लाईट म्हणून जे मॉडेल आहे, बिझनेस लाईट म्हणून जे मॉडेल आहे की जे विदिन 12 मिनिट्स चार्ज होतं आणि 80 किलोमीटर्स चालतं। ओके। हां। म्हणजे एक त्यांनी पूर्ण सेगमेंट जेव्हा लॉन्च केली त्याच्यामागे रिसर्च एवढाच चांगला आहे आणि बॅटरीजमध्ये ते मेन मॅन्युफॅक्चर असल्या कारणाने ते एवढेच व्हेरियंट देऊ शकतात मार्केटमध्ये की जे लोकांना बेनिफिशियल आहे। म्हणजे आपल्या नीड ॲज पर त्यांच्या कस्टमर नीडप्रमाणे त्यांनी प्रोडक्ट डिझाईन केलेलं आहे। आज मोठ्या इंडस्ट्रीज आहे किंवा मोठ्या कंपनीज ज्या आहेत त्या बिझनेसच्या दृष्टीने, समजा डिलेवरी कंपनी आहे, त्यांना मेट्रो सिटीजमध्ये 40-50 किलोमीटरचा रन एका डिलेवरीला असतो आणि जर बॅटरी चार्जिंग टाईम जर 4-5 तास जर गेल तर त्यांचे बिझनेस रन नाही होणार। तर त्या दृष्टीने कंपनीने बिझनेस लाईट म्हणून जे मॉडेल लॉन्च केलं आहे ते 12 मिनिटात चार्ज होतं। एक डिलिव्हरी देऊन आला की दुसरी डिलिव्हरी पिक करूच तर बॅटरी फुल चार्ज होते, परत कस्टमर जाऊ शकतो।
कस्टमरकडे डिलिव्हरीला माणूस जाऊ शकतो. बाकी 2 व्हॅरियंट कॉलेज गोईंग स्टुडंटसाठी आणि लेडीजच्या दृष्टीने बनवलेले आहेत. एक मिलान म्हणून आहे जे कॉलेज स्टुडंटसाठी खूप छान आहे, ॲट्रॅक्टिव्ह आहे आणि डे रेंजमध्ये 80 to 100 किलोमीटर्स ॲव्हरेज रेंजला मिळतो आणि चार्जिंग टाईम 4 तासामध्ये बॅटरी फुल चार्ज होते. जसं मी क्वांटमचं बोलायला जर गेलो तर क्वांटम 1965 पासून ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये काम करते स्पेअर पार्ट्समध्ये. 2020मध्ये त्यांनी रजिस्टर केले आणि 2022मध्ये ऑक्टोबरमध्ये त्यांनी फर्स्ट प्रोडक्ट लॉन्च केलं आफ्टर 2 years R&D. त्याबरोबर त्यांनी बॅटरीमध्ये सुद्धा R&D केली. इनिशियली सगळ्यात पहिले त्यांनी बॅटरीतच R&D केली आणि नंतर त्यांनी आज इंडियातली एकमेव कंपनी की जी बॅटरी स्वतः डिझाईन करून मार्केटला लॉन्च करते. सो ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे आणि बॅटरी चेक करणं बेसिकली सगळ्यात इम्पॉर्टंट आहे EV आपण विकत घेतो तेव्हा. सो राजलक्ष्मी मोटर्स हे आपल्यासाठी एक नाव आहे जिकडे तुम्हाला विश्वासार्ह अशा छान EVs मिळणार आहेत. सो तुमचा प्रवास खूप चांगला आहे. आय एम शुअर की ह्याची ग्रोथ जी आहे ती होत जाईल. थँक्यू सो मच तुमचा वेळ दिलात त्याबद्दल. थँक्यू सो मच. नमस्कार, मी RJ वैष्णवी. माय FM प्रस्तुत करत आहेत एक टॉक शो चेंज मेकर्स. आणि वेन इट कम्स टू माय जनरेशन प्रत्येक व्यक्तीला बिझनेसमध्ये एंट्री करायचं आहे, पण तो बिझनेस त्याची सुरुवात कशी करायची आणि त्याला पुढे कसं न्यायचं याच्याबद्दल गायडन्स असणं खूप महत्त्वाचं आहे. अशी एक व्यक्ती आज आपल्यासोबत आहे जे स्वतःचा बिझनेस खूप मोठा करत आहेत आणि खूप वर्षांपासून सक्सेसफुली रन करत आहेत. एलोरा ग्रुपचे मयूर नंदन सर आपल्यासोबत आहेत. सर तुमचं खूप स्वागत आहे या शोमध्ये. आणि सगळ्यात पहिल्यांदा तर मला बेसिक जाणून घ्यायचं आहे की एलोरा ग्रुप एक्झॅक्टली काय करतं. थँक्यू माय FM आणि सर्व टीमला ह्या प्लॅटफॉर्मवर बोलवण्यासाठी. सेकंड, येस, एलोरा स्टार्ट झालं 2006मध्ये. इट वॉज फाउंडेड बाय मिस्टर संजय नंदन विथ द लिगसी ऑफ 34 years. राईट. आम्ही म्हणजे संजय सरांनी एक प्लॅटफॉर्म ठेवला होता की आपण इंडस्ट्रियल कन्स्ट्रक्शन करूयात आणि EPC करूयात. ओके. जेव्हा मी बिझनेसमध्ये आलो लाईक लॉंग बॅक 2014मध्ये विथ माय एज्युकेशन, तर एलोरा फॉर्म तर झाली होती पण त्याला एक प्लॅटफॉर्म आणायचा होता, तिथून पुढे ब्रँड न्यायचा होता. ज्यावेळेस मी बिझनेसमध्ये आलो तर त्यावेळेस हे क्लिअर इंटेन्शन्स होतं की नुसतं बिझनेस नाही करायचा तर तो एक ब्रँडमध्ये डेव्हलप करायचा. तर तो ब्रँड डेव्हलप करत असताना तर आम्ही काही आमचे SOPs फायनल केलेले होते आणि काही USP फायनल केलेले होते. बरोबर. जसे की क्वालिटी सर्व्हिस, सेफ्टी आमच्या इथे खूप हे असतं कारण की ॲज वी आर लाईक इन कन्स्ट्रक्शन तर सेफ्टी हा खूप मोठा रोल प्ले करतो. करेक्ट. आणि कन्स्ट्रक्शन जे आहे ते वेल प्लॅन इंडस्ट्री कधीच नाही राहिली आहे. तर हे वेल प्लॅन इंडस्ट्री करायची हे एक स्वप्न. सेकंड, ब्रँड बनवणं. तर हे जे 3 USP आहे, क्वालिटी सर्व्हिस, सेफ्टी आणि टाइमली कम्प्लिशन. राईट. तर आम्हाला ब्रँड ह्याच 3 USPने बनवलं. दॅट इज सो नाईस की तुम्ही सगळ्यांना धरून चालता आहात, सगळ्या तुम्हाला धरून चालता आहेत. एलोरा ग्रुपचे काही प्रोजेक्ट्स मला जाणून घ्यायला आवडेल की कुठे कुठे आपण काम केलं. येस, प्रोजेक्ट्स ॲज सच आम्ही आता ॲज अ ब्रँड आम्ही काही महाराष्ट्र लेवल, काही इंटरनॅशनल लेवल आणि ह्या लेवलला आम्ही आता प्रोजेक्ट करतोय. आणि आम्ही कन्स्ट्रक्शनला नाशिक म्हणा किंवा महाराष्ट्र म्हणा ह्या इंडस्ट्रीला आम्ही रिप्रेझेंट करतोय. राईट. आता काही प्रोजेक्ट्स फेमस आपण नाशिकमध्येच घेऊयात. TDK मोस्ट फेमस आमचं लॉंग टर्म असोसिएशन आहे 1999 पासून. मोस्ट फेमस सुला वाईन्स आम्ही केला आहे. नंतर यू नेम इट इन इंडस्ट्री वी आर देअर. सॅमसोनाइट आम्ही केलं आहे. आम्ही इनोवा रबर्स करतो आहोत. आम्ही महिंद्रा, JSW, रिलायन्स, सिमेन्स, ॲटलास कॉपको मेजर ब्रँड्स आम्ही म्हणजे MNC फर्म्सचे आम्ही काम करतो आहोत. दॅट इज ग्रेट. या आणि नुसतं सर्व्हिस नाही देत तर ते मी जे बोललो USP तर हे USP फॉलो करून देतो आहोत. आणि आता आम्ही ओव्हरसीज पण म्हणजे जवळपास आमचे रजिस्ट्रेशन झाले. आम्ही आता आमच्या नेदरलँड्समध्ये पण ऑपरेशन स्टार्ट करतो. दॅट इज ग्रेट. किती छान. म्हणजे 7 समंदर पार हम जा रहे हैं. आणि एलोरा ग्रुप हे खूपच छान नाव कायम राहिलेलं आहे. पण मला मयूर सर जाणून घ्यायचं आहे की इफ नॉट दिस प्रोफेशन तुम्ही काय चूज केलं असतं करायला. मी कुठल्याही प्रोफेशनमध्ये गेलो असतो तरी मी तो एक ब्रँडच डेव्हलप केला असता. हे माझं क्लिअरिटी होतं आणि क्लिअर आहे. मी प्रोफेशन ॲज सच आयदर मी हे नसतो तर मी मॅन्युफॅक्चरिंग प्लांटमध्ये पण मी अजून पण आहे त्या फील्डमध्ये पण किंवा माझे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स पण आहेत. राईट. काही माझे RMC प्लांट्स आहेत, काही माझे PEB मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स आहेत,
काही कॉन्क्रीट प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स आहेत. वाव, ग्रेट. आणि आम्ही आता IT मध्ये पण काही स्टार्ट केलं आहे. तर आम्ही ते पण ॲज अ ब्रँड म्हणून आम्ही सगळ्याच प्रोफेशनमध्ये येतो आहोत. दॅट इज ग्रेट. म्हणजे इवन स्काय इज नॉट द लिमिट हे मयूर सर प्रूव्ह करत आहेत. पण आपण ब्रँडवरती इतकं फोकस करतो आहोत, तर माझी जनरेशन जी आहे ते आता बिझनेस करू पाहत आहेत किंवा काही नवीन स्वप्न घेऊन येत आहेत. एका बिझनेसमध्ये आपला ब्रँड डेव्हलप करण्यासाठी एक मेसेज किंवा एक छोटंसं इन्स्पायरिंग मेसेज तुम्ही त्या लोकांना द्याल? येस, बिझनेस करत असताना 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. वन इज सेल्फ कॉन्फिडन्स आणि एक आहे सेल्फ रिस्पेक्ट. राईट. काय होतं, बिझनेसमध्ये चढ उतार असतातच. एक ब्रँड बनवायचा असतो किंवा ह्या भरपूर काही गोष्टी करायच्या असतात. तर ज्यावेळेस एक ब्रेक इव्हन पॉईंट येतो, तर त्यावेळेस हरून न जाता फक्त आपलं ध्येय, आपलं गोल, आपलं फोकस त्याच्यावर हे करायचं. राईट. स्टँडस्टिल राहायचं आणि कंटिन्युएशन डेव्हलपमेंट करत राहायची. एकच मी सांगू शकेल, ब्रेक नाही व्हायचं. कंटिन्युएशनमध्ये चालू ठेवायची आपली प्रोसेस, आपले जे काही सेट असेल. आणि परत आपल्या लाईफमध्ये एक म्हणता येईल की स्टँडर्ड वर्किंग मेथोडॉलॉजी ही पाहिजे. बरोबर. तरच एक ब्रँड आणि एक सक्सेस मिळू शकतो. राईट. म्हणजे 2 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत की एक कुठेच थांबायचं नाहीये, यू हॅव टू कीप गोईंग, बीट अप ऑर डाऊन. आणि दुसरं म्हणजे की एक पॅटर्न ठरवून घ्यायचा आणि तो फॉलो करायचा आहे म्हटल्यावरती सक्सेस इज समथिंग दॅट्स जस्ट नेक्स्ट टू यू. सो मयूर सर, तुम्ही त्याचं एक जिवंत उदाहरण आहात. सो तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच तुमचा इतका वेळ दिलात त्याबद्दल. थँक्यू माय फेम. भंडारी ज्वेलर्सचे निर्मल भंडारी सर आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर, कसे आहात? मजेत. सर, आपलं जे भंडारी ज्वेलर्स आहे याची सुरुवात कशी झाली हे पहिल्यांदा मला सांगाल? भंडारी ज्वेल्सची सुरुवात ही 2017 नाशिक रोड येथे झाली. तसं तर आमचं सोनंचं आणि आमचं नातं हे खूप पारंपरिक आहे. आमचे आजोबापासून त्यांचे शोरूम्स होते. मग आमच्या वडिलांनी खूप मोठ्या पद्धतीने, माझे काका त्यांनी दोघांनी खूप मोठ्या चांगल्या पद्धतीने हँडल केलं. त्याच्यानंतर आता आम्ही त्यांचा वारसा पुढे नेत एक नाशिकला, मनमाडला आमच्या दोन्ही तिन्ही शाखा आहे. दोघा तिघांना रिस्पॉन्स चांगला आहे. म्हणजे 3 पिढ्याचं नातं आम्ही आतापासून जपत आलेलो आहोत. खूपच सुंदर. पण मग ह्याच आपल्या भंडारी ज्वेल्समध्ये कुठल्या प्रकारचे दागिने आपल्याला बघायला मिळतात? आमच्या शोरूम मध्ये तुम्हाला पारंपरिक पद्धतीचे, टेम्पलचे, त्याच्यानंतर कुंदनचे, आर्ट ज्वेलरी जे आहे, सगळ्या प्रकारचे डायमंड म्हणजे व्यवस्थिशीर तुम्हाला रेंज वाईज सगळे दागिने मिळतील. त्यात तुम्हाला कुंदन मधले आमची स्पेशलिस्ट आहे कुंदन म्हणजे फक्त हे वेगळ्या टाईपची ज्वेलरी आहे. त्याची जी फिनिशिंग आहे, त्याचं जे कल्चर आहे ते खूप वेगळं आहे. घातल्यानंतर ते अप्रतिम दिसतं. ती कॉमन ज्वेलरी नाहीये, ती स्पेशल लोकांकडेच दिसणार. करेक्ट. ती खूप सुंदर आहे आमच्याकडे. ती एकदा बघायला या, ती खूप सुंदर आहे. नक्की. मला तर कुंदन ही ज्वेलरीज खूप खास आणि स्पेशल वाटते, कारण ती वेगळ्या ज्वेलरीपेक्षा वेगळी आहे. पण मग जेव्हा आपण भंडारी ज्वेल्समध्ये शॉपिंग करायला येतो तेव्हा काय असं वेगळेपण अनुभवायला मिळतं ग्राहकाला? आमच्याकडे आमचा स्टाफ पण खूप सुशिक्षित आणि व्यवस्थिशीर वेल मेंटेन आहे. त्यांचं सगळ्यांचं स्वागत होतं आणि एक हेल्दी रिलेशनशिप आम्ही मेंटेन करतो. बाकी काही शोरूम्समध्ये फक्त घेणं आणि देणं बस, बाकी काही रिलेशन मेंटेन होत नाही. आमच्या शोरूममध्ये तसं नाहीये. आम्ही कस्टमरचे प्रॉब्लेम्स, कस्टमरचे काही रिपेअरिंग्स असले ते सुद्धा आम्ही स्वतः विना खर्चाने आम्ही आमच्याकडून करून देतो त्यांना. म्हणजे त्यांना आल्यानंतर आपलं आतुरतेचं आपलं शोरूम आहे असं फील करणं हे आमचं पहिलं काम आहे. सोनं आज घेणं देणं तर चालूच राहणार, पण त्यांना एक फॅमिली, जसं डॉक्टर असतो तसं फॅमिली ज्वेलर्स आपला आहे असं त्यांना इथं वाटलं पाहिजे. मी काळजी घेतो. खूपच छान. पण मग जेव्हा दागिना घ्यायचा असतो ना तेव्हा एक चिंता असते मेकिंग चार्जेसची, तर त्यात आपली काय USP आहे? त्यात आमची असं आहे, आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर आहात, त्याच्यामुळे आमच्याकडची मेकिंग चार्जेस ही अदरवाईज सगळ्या ज्वेलर्सपेक्षा थोडी कमी आहे. म्हणजे त्यांचे जे एक्सपेन्सेस आहे, ओव्हरहेड्स आहेत ते आमचे कमी आहे. पण मग आता एक गोष्ट अशी आहे की माझ्या आजी आजोबांपासून सोनं हे घेऊन ठेवायचं, इन्व्हेस्टमेंट करून ठेवायची. दागिना तर आहे पण इन्व्हेस्टमेंट करायची. पण आता जी माझी जनरेशन आहे ना ते फार याच्यात विश्वास ठेवत नाही की सोनं किती फ्युचरिस्टिक असू शकतं. तर तुम्हाला काय वाटतं की इन्व्हेस्टमेंट सोन्यात केली पाहिजे का? मी तुम्हाला तेच सांगणार होतो, सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट ही खूप गरजेची आहे. प्रत्येक लग्नात पहिले आजी आजोबा जबरदस्तीने सोनं घ्यायचे का माझ्या मुलीला समजा उद्या काही अडचण आली तर तिच्याकडे ते सोनं आहे, तिचं ते होऊ शकतं, म्हणजे तिचा लग्न संसार व्यवस्थित पार पडू शकतो काही अडचण आली तर. पण आजकालचं यंग जनरेशन हा सोना घेण्यापासून थोडा दुरावलेला आहे. तो SIP मध्ये, हॉटेलिंग मध्ये, रिसॉर्ट मध्ये ते पैसे वेस्ट करतोय. वेस्ट इन द सेन्स, आता तुम्ही माझं रिझन समजून घ्या, वेस्ट नाही म्हणता येणार, पण तिथे तो एक्सपेन्स करतोय. पण त्याऐवजी त्याने ते सोन्याकडे, गोल्डकडे पण त्यांनी त्याचा तो इन्व्हेस्टमेंटचा काही पार्ट तिथे त्यांनी इन्व्हेस्ट केला पाहिजे. आणि न
घाबरता गोल्ड इन्व्हेस्ट करा. पुढे सुद्धा गोल्डमध्ये चांगले रिटर्न्स मिळणार आहेत 100%. म्हणजे इव्हन तुम्हाला चायनाचं सुद्धा आता जस्ट उदाहरण आहे, जस्ट एक्झाम्पल आहे का चायनानी आता त्यांच्या सरकारने सांगितलं का प्रत्येक जणाकडे गोल्ड पाहिजे. म्हणजे तुम्ही परचेस करा, गिफ्टिंग मध्ये परचेस करा. पहिले आपण प्रत्येक लग्नात गिफ्ट मध्ये गोल्ड द्यायचो, पण ते आता त्यांनी सुद्धा चालू केलेलं आहे. ते आपल्याला फॉलो करताय आणि आपण त्यांना फॉलो नाही करत. आपली ट्रेडिशनल आपण सोडून देतो, आपण गोल्ड नाही परचेस करत आहे. म्हणजे तुम्ही आपण जसं म्हणतो पाश्चात्य संस्कृती आपण आता हे करतोय, पण आता आपण गोल्ड घ्यायला पाहिजे. पहिल्यापेक्षा जर तुम्ही महिन्याला 2 ग्रॅम घेणार असाल तर 4 ग्रॅम घ्या. गोल्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट मध्ये 100% रिटर्न चांगले आहेत. अगदी बरोबर आहे. पण त्यासोबतच सर एक शेवटचा प्रश्न विचारते की तुम्ही म्हटलात की तुम्ही खूप पारंपरिक पद्धतीने हा बिझनेस पुढे आणलेला आहे. तुमचे आजी आजोबा ह्यात होते, तुमचे वडील ह्यात होते. यूथ जी बिझनेसमध्ये झेप घेण्याचा प्रयत्न करते आहे, जे विचार करतायत की आपल्याकडे लेगसी नाही आहे कदाचित कसं सुरुवात करायची, तर त्यांना काय तुम्ही एक ॲडवाइस द्याल? नाही, त्यांना जसं म्युच्युअल फंड मध्ये किंवा त्याच्यामध्ये SIP असतात तसं गोल्ड मध्ये पण SIP टाईप आहे. तुम्ही 1000 पासून पण ही सुरुवात करू शकतात. मंथली 1000, 2000, 5000 तसं तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून गोल्ड मध्ये परचेस करू शकतात आणि त्याचा रिटर्न्स पण तुम्हाला 100% चांगला मिळेल. आणि दागिन्यांमध्ये यूज करून पण आणि न यूज करता पण प्युअर कॉईन मध्ये गोल्ड फॉर्म मध्ये तुम्ही ते गोल्ड घेऊन तुम्ही त्याचा रिटर्न्स चांगल्या पद्धतीने घेऊ शकतात. दॅट इज ग्रेट. म्हणजे याच्या पुढे सोनं, चांदी किंवा डायमंड्स असो याची पारंपरिक ज्वेलरी हवी असेल किंवा काहीतरी फॅशनेबल मॉडर्न हवं असेल तर भंडारी ज्वेल्स हे आपल्याकरता एक नाव आहे नाशिक शहरातलं. थँक्यू सो मच सर, तुम्ही आलात, तुमचा वेळ दिलात त्याबद्दल आणि ऑल द बेस्ट पुढच्या वाटचालीसाठी. थँक्यू. धन्यवाद.